नमस्कार मैत्रिणींनो, शुभ सकाळ सगळ्यांना. तर आज आहे 10 तारीख आणि बुधवारसुद्धा आहे. तर आज पूर्ण 1 महिना झालेला आहे आमच्या सासऱ्यांना देवाज्ञा झालेली. तर महिन्यात जेवण घालतात, त्याच्यामुळं मग आज मला स्वयंपाक वगैरे करायचा आहे. तर आवाज इथं मी म्यूट केला आहे माझा, कारण खूप बाहेरचा आवाज येत होता त्याच्यामुळं, आणि व्हॉईसवर आवाज टाकलेला आहे. तर स्वयंपाकाची सुरुवात करायची, कारण 1 महिना झाल्याच्या नंतर एक नातेवाईक कोणी ना कोणी जेवायला ठेवायला लागते. त्याच्यामुळं मग बोलवलेलं आहे आमच्या मामा सासऱ्याच्या नाताला. ते इथं नेरोळलाच राहत होतं. तर बापूला जेवायला बोलवलं आहे. 1 महिना म्हणजे महिन्यातून एकदा, आणि ज्या दिवशी जीव गेला ना त्या तारीख धरायला लागते. तर ते सकाळी 10 तारखेला वारलेले आहेत आता. तर 1 महिना झाला त्यांचा. तर महिना झाल्याच्या नंतर मग जेव घालायला लागतं. तर मग म्हणलं चला आता स्वयंपाकाला सुरुवात करूया आणि थोडंसं तुमच्यासोबत पण बोलूया आणि सांगूया. तर मग आता त्यांना आंबे वगैरे आवडायचे जास्त, आणि असं गोडच जास्त आवडायचं तिखट खाण्यापेक्षा. मागून तर ते खात पण नव्हते 7-8 दिवस चांगले, अजिबात काय खाल्लं नव्हतं. तर जसं म्हणजे असं काय नाही की रोज वेगवेगळं एकच करावं म्हणून, थोडंसं वेगवेगळं केलं तरी चालतं महिन्यातून एकदा. तर आता हे वर्षभर असंच राहणार. महिन्याला जेवू घालायचं एक माणूस आणि पूजा वगैरे करायची फोटोची. त्याच्यानंतर मग वर्ष श्राद्ध झाल्याच्यानंतर महिना पण संपवतो. पण वर्षभर हे महिना एक माणसाला जेवू घालायला लागतं. तर आता माझी तीच तयारी आहे. आंघोळ वगैरे आवरून घेतलं, घरातलं पण आवरलं, कपडे धुवायचे अजून बाकी ठेवले. तर पण म्हणलं आधी लवकर स्वयंपाक करून घेते, कारण 10 वाजेपर्यंतच जेवण करायला बोलवलेलं आहे. तर बघितलं ना 1 महिना कुठं गेला काहीच समजलं नाही. आणि 1 महिना झाला त्यांना आता जाऊन. तर तीच मग आता पूजा वगैरे करायची. हारबीर आणायला सांगितलेले इथं विशालला, आणि मस्त स्वयंपाक करायचा, नैवेद्य ठेवायचा, जेवायला बोलवायचं. तर माणसाचं कसं असतं ना, जोपर्यंत आहे तोपर्यंत, एकदा गेल्याच्या नंतर मातेआड परत काय नजर पडत नाही. 1 महिना होऊन गेला तरीसुद्धा असं वाटतं की ते आमच्यामध्येच आहेत. म्हणजे वारलेत म्हणून असं वाटत पण नाही आहे, कारण त्यांचं बोलणं हे चांगलं असायचं. कधी कुणाला वाईट बोलायचे नाहीत किंवा कुणाला त्रास पण दिला नाही त्यांनी कधी. आणि मरेपर्यंतसुद्धा त्यांनी कुणाला त्रास दिला नाही. 10-12 दिवस तेवढं मीच केलं, म्हणजे त्यांचं उठणं बसणं, थोडंसं काही म्हणजे ज्यूस वगैरे चारायचा, बाथरूमला वगैरे घेऊन जायचं, किंवा पायाची खूप त्यांची आग व्हायची ना, तर मग पायावर पाणी टाकायचं. तर ती सेवा माझ्याकडनं झाली तर मग मला पण थोडंसं बरं वाटतं आहे. नाही तर आम्ही मुंबईला असायचोत ना, मग त्याच्यामुळं नेहमी त्यांचं गावी ते असायचे. कधी इकडं आले तर मग चांगले राहायचे, कधी म्हणजे असे वाईट कधी कुणाला बोलायचे नाहीत. तर स्वभाव त्यांचा खूप गरीब होता, म्हणजे कधीच ते कुणाला त्यांच्या तोंडातून वाईट शब्द बोलले नाही. एवढे सगळे गावातले लोक नवाजीत होते की खूप चेअरमनचा स्वभाव चांगला आहे म्हणून. तर मग चला आता स्वयंपाकाला मी सुरुवात केली. मस्त आता इथं पापड काढले. ते पापड मी उन्हाळ्यात बनवलेले आहेत, मस्त होते. तर कारण पापड बनवले आणि दुसऱ्या दिवशी मी लगेच गावाला गेले होते, ते जास्त आजारी होते म्हणून. तर मग आम्ही काय परत ते तळलेले नव्हते, तर आता तळून बघितले तर खूप छान होते. तर फक्त 2 दिवस वैष्णवीने सुकवले होते आणि ठेवून दिले ते डब्यामध्ये. तर 2च किलो बनवले आणि छान झाले होते. तर मुगाची डाळ, उडदाची डाळ अशी मिक्स करून बनवलेले आहेत. तर आता इथं मस्त पापड तळून घेते, कुरड्यासुद्धा तळायच्यात, आणि थोडासा स्वयंपाक त्यांच्यासाठी नैवेद्यासाठी करायचा आहे आणि जेवणासाठी. तर म्हणलं चला आता सुरुवात करूया. सकाळी लवकर त्यांना 10पर्यंतच नैवेद्य पण ठेवायचा आहे, आणि ज्यांना जेवायला बोलवलं आहे त्यांना पण 10पर्यंतच जेवण द्यायचं आहे. तर असं माझी सुरुवात केली होती मी. आणि म्हणजे करायला नको वाटतं, पण आता हे अशा गोष्टी करायला लागतात, कारण त्यांना जर आपण नाही केलं तर मग कोण करणार. अशा पद्धतीने मग माझा स्वयंपाक चालू होता. इथं कुरड्या वगैरे म्हणलं चला, ह्या कुरड्या मला दिल्यात, गावावरूनच दिलेल्या आहे आता बहिणीने. तर मग त्या पण मस्त पांढऱ्या शुभ्र कुरड्या तिने बनवल्या. आता छान एकदम फुलं, त्यात बारीक बारीक छोट्या छोट्याच केल्यात, पण पूर्ण अशा कढई बरं ती. आणि उन्हाळे वाळवणामध्ये मग तिने मला कुरड्या, ती दरवर्षीच देते. तर जवळजवळ 1-2 पायल्याच्या कुरड्या मला तिने बनवून दिल्या. मोठा डबा भरून शिल्लक राहिल्या. तर आता मग आम्हाला वर्षभर होतात ना, त्याच्यामुळं मग लागतात घरामध्ये असं तळायला ना. आता तर महिन्याला तळायलाच लागेल असं म्हणजे महिन्याला जेवण घालावंच लागणार आहे. तर ते पण म्हणलं इथं आता भजी करायला सुरुवात, मी पीठ मळून ठेवलं आहे आणि कुरडई पापड काढून घेतल्याच्यानंतर भजे करून घेते.
आणि थोडी मटकीची सुकी भाजी पण बनवायची बाकी आहे. घरातले पण कामं अजून पडले तर पण 10पर्यंत सगळे सकाळी देवपूजा मी करून घेतली त्याच्यामुळं लवकरच. आणि हार वगैरे आणल्याच्यानंतर म्हणलं मग देवाला घालूया आणि सासऱ्यांच्या फोटोलासुद्धा नंतर घालूया स्वयंपाक झाल्यावर. तर सकाळी सकाळी एवढ्या लवकर हार आणायला मग विशाल पार उशिराने गेला 9 वाजता आणि मग घेऊन आला. तर आता इथं भजे करून घेते थोडेसे. त्यात खाता सोडा थोडासा टाकला आहे आणि कांदा, बेसन पीठ आपले साधे सिंपलच करते आणि तळायचं काम चालू आहे. तर आजारी होते ते त्याच्यामुळं मग काय झालं, त्यांना ते कॅन्सरचा आजार असल्यामुळं ते चांगले 1-2 वर्षे राहिले. पण त्याच्यानंतर त्यांना 1 महिना थोडासा त्रासच झाला मागून शेवटला, की काही खाता येत नव्हतं, तोंडाला दुख असायचं. त्याच्यामुळं त्यांना अजिबात असं म्हणजे जेवण म्हणजे चपाती भाकरी असं काहीच खाता येत नव्हतं. तर मग त्यांना 15 दिवस जवळजवळ फक्त पाणी, परत त्याच्यानंतर चहा, दूध असं लिक्विडचंच त्यांना द्यायला लागायचं किंवा बिस्किट वगैरे असं त्याच्यामध्ये चुरा करून चमच्याने चारायला लागायचं. तर मग 15 दिवस होत होतो आम्ही गावाला आणि त्याच्यानंतर मग परत ते गेल्याच्यानंतर 15 दिवस. तर आता कसं घर पण सुनं झालं आहे गावाला, कारण ते होते तेव्हा घरचं काही टेन्शन नव्हतं. झाडं वगैरे सगळं ते व्यवस्थित बघायचे, पाणी द्यायचे आणि फिरायचे इकडं तिकडं. पण आता जागेवर पडल्याच्यानंतर मग त्यांचं पण चालणं हे बंद झालं होतं. फक्त थोडंफार आम्हीच त्यांना बळच उठून चालायचो. मलाच जास्त उठायला लागायचं आणि त्यांना लघवीला ह्याला न्यायला लागायचं. तर आता म्हणलं चला भजे करून घेते. भजे केल्याच्यानंतर मग अजून मला भाजी पण बनवायची आणि मस्त आता इथं सगळं मी स्वयंपाक करतच आलेले आहे. तर फोन पण आला त्याचा की मी आलो आहे मामी म्हणून, कारण आमच्या मामा सासऱ्याचा नातू म्हणलं नंदाचाच मुलगा ना. तर आंबे आवडायचे त्यांना, कारण मरायच्या आधीसुद्धा मी 1 किलो बाजारातून आंबे आणून त्यांना थोडेसे म्हणजे फोडी कापून दिल्या, पण खाताच आल्या नाही. तर मग त्याचा थोडासा रस करून पाजला होता, म्हणजे चमच्याने, असं जास्त नसत खात पण थोडंसं. मग म्हणलं चला मस्त आंब्याचा रसच बनवूया. परत एकदा आंब्याचं सीजन गेल्यावर काय मिळणार नाहीत, मग आता आहेत तोपर्यंत करूया. मग स्वयंपाक आवरून घेतला. विशाल इथं बसलेला आहे, त्याने हार वगैरे मला आणून दिले, त्यानेच हार वगैरे घातला, नैवेद्य मांडला, पाया पडला. घरातले आम्ही सगळेजण पाया पडलोत आणि मग जेवायला घातलं बापूला, आमच्या मामा सासऱ्याच्या नाताला. पण व्हिडिओ नाही मी काढला त्याचा, कारण नाही एखाद्याला आवडत, त्याच्यामुळं मग नको म्हणलं जाऊ दे. फक्त हे नैवेद्य दाखवलेलं आणि फोटोची पूजा केलेली तेवढंच मी तुम्हाला दाखवते. आणि देवपूजा पण करून घेतली होती आधीच. मग बाबाच्या फोटोलासुद्धा हार आणला होता. त्याच्यानंतर मंदिराला पण हार घातला. घरात असं वातावरण असलं की छान वाटतं. तर चला मग कसा वाटला आमच्या बहूचा महिना जेवण ते कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या, लाईक पण करा, कारण त्यांना आम्ही बहूच म्हणायचो. माझे मिस्टर पण बहूच बोलायचे, तर मग आम्हाला पण ती सवय लागली होती बहूच बोलायची. तर आमच्याकडे असं पोरं पण आमचे आजोबा कधी बाबा असं बोलायचे. आणि पोरांचं त्यांचं खूप असं चालायचं, आमच्या सासऱ्याचं आणि पोरांचं मस्करीमध्ये. तर आता ते गेले तर त्यांची आम्हाला खूप अशी म्हणजे उणी भासते. तर चला परत भेटूया मग.